सध्या देऊळ बंद 2 हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे। ही फिल्म पहिल्या भागापेक्षा वेगळी म्हणजेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित आहे। या फिल्ममधील अभिनेत्री स्नेहल तरडे यांची भूमिका सगळ्यांना आवडली आहे। अशाच पद्धतीने देऊळ बंद मध्ये लक्ष वेधलं होतं ते छोट्या सानाने। देऊळ बंद 2 चा 2015 मध्ये रिलीज झालेला पहिला भाग, ज्यामध्ये अभिनेता गश्मीर महाजनीने राघव शास्त्रीची भूमिका साकारली होती, त्याच्या प्रोजेक्टचा पासवर्ड चेंज करून त्याचं आयुष्य 360 डिग्रीमध्ये फिरवणारी त्याची मुलगी साना हे पात्र जिने साकारलं ती आहे अभिनेत्री आर्या घारे, जी आता बरीच मोठी झाली आहे। देऊळ बंद 2 रिलीज झाल्यानंतर छोटी साना म्हणजेच आर्या ही चर्चेमध्ये आली आहे। आर्याने ही फिल्म पाहिली, पण ज्यामध्ये ती नाहीये। ही फिल्म पाहिल्यानंतर तिने आपण या फिल्ममध्ये असायला हवं होतं अशी खंत व्यक्त केली आहे। आर्या म्हणाली, मी आनंदी आहे, स्नेहलताईने खूप छान ऍक्टिंग केली आहे, पण माझ्या आयुष्यातला पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा आणि त्याचा सेकंड पार्ट आलाय, पण त्यात मी असायला हवं होतं असं मला वाटतं। मला घेतलं असतं, कुठेतरी कोपऱ्यात वगैरे बसले असते मी, पण स्क्रिप्टच्या पण काही मर्यादा असतात हे मला माहीत आहे, असे आर्या म्हणाली। तर देऊळ बंद 2 चित्रपट तुम्ही पाहिलात का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।